कसे आहात तुम्ही सगळे? तर तुमचं स्वागत आहे आपल्या न्यू व्लॉगमध्ये. तर कसे आहात? तर आज आहे शनिवार आणि आम्ही निघालो जरंडेश्वरला पाया पडाय, कारण की तिथे हनुमानाचं मंदिर आहे. सो आम्ही पाया पडाय निघालो. तर पुढे बघूयात कसा होते व्लॉग आणि कशी होती आपली ही ट्रिप. सो लेट्स गो. आणि आपले खूप जण आहेत आपल्यासोबत, सो मी त्यांना पण साकवते. तर भेटूया पुढे, बाय. तर आता आम्ही निघालोय, पण सकाळची एवढी थंडी वाजते, खूप थंडी वाजते आणि त्यात गाडीवर असल्यामुळे ते जास्तच थंडी वाजत होती. आणि आम्ही इथे थांबलेलो, जिची वेट करत होतो ती आली आहे आणि आता आम्ही निघणार आहे जायला. वेट करा आणि पुढे बघा कसा व्लॉग बनतोय. तर आता आम्ही वेट करतोय बाकीच्या 2 लोकांची, कारण की आम्हाला लवकर जायचं आहे, कारण परत ऊन झाल्यानंतर आम्हाला चालताना खूप त्रास होईल. आता आम्ही पोहोचलो आणि निघालो. हे बघा सगळे बाकीचे निघालो. तर चलो आता मला खूप वर जायचं आहे, सो दाखवते मी तुम्हाला. तर आता आम्ही निघालोय, तर चला बघू कसा होतोय प्रवास, कारण की जरंडेश्वर चढायला 1200 पायऱ्या आहेत. सो आम्हाला टेन्शन आलं की आम्ही चढू की नाही. पण त्यांनी तिथे सुविधा खूप छान केलेत की बसाय प्रत्येक ठिकाणी असे लाकडाची बाकडी केलेत की त्याच्यावर लोक दमली की बसू शकतात. कचराकुंडी वगैरे अशी प्रत्येक ठिकाणी लावली की जेणेकरून कचरा वगैरे खाल्लं तरी ते कचऱ्याच्या डब्यात टाकण्यासाठी. आणि इथे बघा माझी बहीण खूप कंटाळलेली, तिने 10-20 पायऱ्या चढल्या असतील की ती कंटाळायला लागली आणि आम्ही तिला जबरदस्ती चढवत होतो, पण परत ती जरा म्हटली बसते कारण की खूप कंटाळा आलाय. Here I come. Oh, here I come. आता आम्ही निम्म्यापर्यंत पोचलेलो आहोत, तरी निम्म्या पुऱ्या अजून मागेच आहेत. इथे आम्हाला तळ भेटलंय, तर आम्ही थांबलोय आणि इथं बघा, इथं वरती 2 जण बसलात. आता ते आल्यानंतर मी तुम्हाला परत भेटते, बाय. संशोधन केलं नाही, डायरेक्ट टाकलं. त्यांना वाटलं ते नंतर काढायला नाही, त्याला पूर्ण पाहिजे कचरा वगैरे टाकून. बहीण दमले म्हणून छोटी बहीण मोठ्या बहिणीचे पाय दाबून देते आणि हे नुसते बसले, हिला काही पडलेलेच नाहीये. This is a rare moment. तर आता मी फायनली पोहोचलो मंदिराच्या इथे, एवढ्या पायऱ्या वगैरे चढून. पण इथे पोहोचल्यानंतर जे म्हणजे पायऱ्या वगैरे चढलं त्याचं काहीच वाटलं नाही, कारण की एवढं छान मंदिर वगैरे आहे इथे, खूप छान वाटतंय. आणि आम्ही तिथे गेल्यानंतर थोडा वेळ बसलो. आता आमचं दर्शन झालंय राम मंदिरात वगैरे, आम्ही दर्शन केलं. आता जातो तिकडे. सो लेट्स गो. खूप दम लागला कारण की खूप ट्रेकिंग आहे इथे, खूप प्रमाणाच्या बाहेर ट्रेकिंग खूप आहे इकडे. सो बाय. तर काय आम्ही पोहोचलो, दर्शन वगैरे झालं. आणि ह्या मुलगीने आम्हाला खूप त्रास दिलाय आज, लय त्रास दिला आज. दम लागत होता, जास्त होता आज. हाय, खूप मोठा. अगं ये ना, अरे माझं ये ना, इकडे इकडे इकडे. कुठे खूप मोठं आहे जरंडेश्वर मंदिर, प्लीज कोणी येऊ नका. हिच्याकडून काय पण खूप मज्जा येते, इकडून जरुरी आहे. खूप मज्जा येते, त्यामुळे जरुरी आहे तुम्ही. पण ट्रेकिंग खूप आहे. दमता मज्जा खूप येईल. खूप चढायचं, हिचं ऐकू नका, मी पडली. हिचं ऐकू नका, ही पडली त्यामुळे तशी गर्दी आहे. कभी सुकून कभी लागे बला है, कभी दुआ कभी लागे हला है, नैनों से ये क्या हो चला है. बैरिया मुझे सताना, बैरिया मुझे सताना, बैरिया.
इथे फोटो काढायचे चाललेत आमचे. आणि बघा ह्या मुलगीने खूप दमावलं आम्हाला आज. खूप जमावलं ह्या मुलगीनं. आत्ताशी पोचले. सुरुवात झाली का? इकडे बघ, इकडे हाय कर. हाय साक्षी. ओ सॉरी माकड. परत स्टार्ट. खोबरे लवर्स. तर इथे रामदास स्वामींची गुफा आहे. पण असं बोलतात की या गुफेत स्त्रिया किंवा म्हणजे मुली जात नाहीत. सो आम्ही बाहेरूनच दर्शन वगैरे घेतलं आणि तिथेच थोडा वेळ बसलो. तर आमचे फोटो झाले. तर तिथे पाटी त्यांचे झालेत फोटो आणि आम्ही दोघी बसला तिथे सावलीला. छान हवा सुटली. छान हवा सुटली. आणि आज एवढा मोठा व्लॉग झाला नसेल कारण की आम्हाला खूप दम लागला चालताना. दम लागला ना. खूप दम लागला पण मज्जा खूप आली. मज्जा लई भारी ती. ट्रेकिंग खूप आहे म्हणजे जरंडेश्वरला यायला ट्रेकिंग खूप आहे. आणि माझ्या बहिणीने जो त्रास दिलाय सगळ्यांना तिला दम लागत होता. तर बघू ह्यांचे फोटो कधी होत आहेत आणि मग आपण जाऊया. गाईज आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. फोटो वगैरे काढून झालेले आणि आता आम्ही निघालोय घरी. थोडं खाऊ पिऊ आणि मग घराकडे निघू. आता कुठून? खाली जाताना मी तुम्हाला पुन्हा एकदा एक व्हिडिओ दाखवते. खाली जाताना खालचा व्ह्यू कसा आहे काय सगळं दाखवते. तुम्हाला मंदिर पण दाखवायचं राहिलंय. ते आता मंदिर पण दाखवते. नवीन झाली. हिच्या ऐवजी आज मी व्लॉग करतेय. सो ह्या व्लॉगला खूप खूप प्रेम द्या. माझ्यासाठी खूप खूप प्रेम द्या. चला मी तुम्हाला भेटते नंतर. तर आता मी पोचलो आहे अर्ध्यात. तर इथे झाड वगैरे होतं तर म्हटलं इथे थोडंसं खाऊन वगैरे घेऊयात. कारण की सकाळपासून आम्ही काहीच खाल्लं नव्हतं आणि एवढ्या 1200 पायऱ्या चढणं म्हणजे जोक नाही आहे. तर आम्ही म्हटलं खाऊन वगैरे घेऊयात. कारण की खूप चाललेलो आणि दम पण इतका लागलेला. मग आम्ही थोडंसं जे आम्ही नेलेलं सुटूर फुटूर तर ते खाल्लं आणि निघालो. आम्ही निघालो खाली. पाव वगैरे पडून झालं. जाताना ब्लॉग नाही घेतला कारण की दम खूप लागलेला. सो आता मी निघाले खाली. थोडंसं खातो वगैरे आणि घरी जाऊन आम्हाला परत जेवायचं. सो लेट्स गो. आता आम्ही इथे थांबलोय कारण की आमचा प्लॅन असं झाला की आपण पनीरची भाजी वगैरे बनवू. सो आम्ही इथे थांबलोय पनीर घ्यायला. पनीर घेतो फटाफट घरी जातो. आता आम्ही घरी पोचलोय आणि इथे चालली पनीरची तयारी. कोण करणार आहे? आपण सगळी. आणि आता कांदा चिरणार आहे. कोण कर काय हे बघ. हाय हाय काय करते? कशासाठी? कोण बनवणार आहे? मेन शेफ राहिलंय. मेन शेफ राहिलाय. हा कांदा चिरतोय. जाऊन देत. जी कोण तुझी होणारी बायको असेल ती म्हणजे. तपची इथे तयारी चालली पनीरची आणि बघा चूल घेऊन निघालीये. काय काय बनवणार आहे? काय काय बनवणार आहे? पनीर चपाती जिरा राईस. इथे चूल आणली तिने. चलो आम्ही आता हे बघा शेत आहे किती सुंदर. चारी बाजूने ग्रीन आहे आणि इथे आम्ही आता बनवतोय पनीर चपाती हा मेनू आहे. आणि ही आहे आपली जिमूताई. हाय जिमूताई. हाय जिमूताई. ओय ओय हाय. इथे चालली आहे तयारी. तर गाईज हे बघा शेतात आम्ही जेवण बनवतोय आणि हे सुख कुठंच नाही की शेतात सगळे फ्रेंड्स लोक सोबत आहेत आणि शेतात आपण सगळे एकत्र येऊन जेवण बनवायचं आणि ते जेवायचं. खूप मज्जा येते आणि खूप छान वाटतं आणि हे एक मेमोरेबल राहता लाईफ टाईम.
सो खूप छान वाटतंय. तुम्ही पण कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणी असा एक्सपिरियन्स घेतला आहे. तो गाईज आता जेवायला बसलेलो आहे आम्ही. तर भाजी कशी झाली आहे? भाजी कशी झाली आहे? टॉपची दिसा ना. बरं झालं, एक नंबर. कशी झाली आहे? मस्त. आणि ह्याचा आचार्य होता हा, ही वैभव. आणि हा